नमस्कार, मी भीमराव कराडे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे भारतीय जनता पक्ष सोडून गेलेल्या सर्व नेत्यांना भारतीय जनता पक्षाने एक अल्टिमेट दिला होता पाठीमागच्या काळामध्ये, म्हणजे सोडून जाऊ नका असा। परंतु बरेचसे नेते हे भारतीय जनता पक्ष सोडून गेले, त्यातले त्यात हर्षवर्धन पाटील असतील इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे, त्यातच कोल्हापूर मतदारसंघाचे समरजित घाडगे असतील, हे सगळेजण यांच्या सोबत अनेक जण भारतीय जनता पक्ष सोडून गेले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली। सध्या त्यांना पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये जायचंय, परंतु वेट अँड वॉचची भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतली। तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे। तर त्याच विषयावरती चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। आपण पाहिलं की 2024 मध्ये लोकसभा इलेक्शनच्या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस फुटलं, शिवसेना फुटली। शिवसेनेचे दोन गट झाले, एक एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे एक शरद पवार गट तर दुसरा अजित पवार गट झाला तयार। अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास 41 आमदार घेऊन राष्ट्रवादी सोबत घेऊन गेले। राष्ट्रवादीचं जे मूळ चिन्ह होतं घड्याळ ते देखील अजित पवार घेऊन गेले। त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली, म्हणजे 2024 ची जी देशाची लोकसभा निवडणूक झाली ती महाराष्ट्रामध्ये 3 पक्ष एका बाजूला 3 पक्ष एका बाजूला अशी निवडणूक झाली। या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं। यानंतर मात्र महायुतीनं पुन्हा कंबर कसली, ही विधानसभा खेचून आणायची असं एकंदरीत। परंतु जसं जसं निवडणुका जवळ आल्या तसं तसं भारतीय जनता पक्ष असेल, शिंदे गट असेल, अजित पवार गट असेल, याच्यातले अनेक जण फुटू लागले, याच्यातले अनेक जण बाजूला गेले। त्यातच इंदापूर तालुक्याचा जर गणित पाहिला आपण तर हर्षवर्धन पाटील यांनी 2019 साली भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती निवडणूक लढवली होती। थोड्याफार मताने त्यांचा त्यात पराभव झाला होता, परंतु भारतीय जनता पक्षाने त्यांचं पुनर्वसन देखील केलं होतं की राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचं त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं होतं। परंतु यावर त्यांनी समाधान न मानता पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायचं ठरवलं। म्हणजे लोकसभेला या ठिकाणाहून जवळपास 30,000ची आघाडी ही सुप्रिया सुळेंना मिळाली होती इंदापूर तालुक्यातून। त्याचाच धागा पकडत हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। भले मोठे असे कार्यक्रम घेतले, गाजावाजा केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यातच कोल्हापूर जिल्ह्याचंही तसंच गणित झालं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे समरजित घाडगे कागल विधानसभा मतदारसंघामध्ये ते भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष होते। त्यांनी ज्यावेळेस 2019 साली निवडणूक लढवली होती त्यावेळेस त्या ठिकाणी तिरंगी निवडणूक झाली होती आणि अपक्ष त्यांना 80,000 अशी मतं मिळाली होती। त्याचाच धागा पकडून भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षाचं जिल्हा अध्यक्षपद दिलं होतं, कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपद दिलं होतं। त्यांनी देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। म्हणजे ज्यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणजे असतील किंवा समरजित घाडगे असतील, या दोन्ही मतदारसंघामध्ये अशी परिस्थिती झाली की अजित पवार गटाचे सटिंग आमदार म्हणजे कागल मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफ हे अजित पवार गटाचे आमदार आणि सटिंग आमदार असल्यामुळे ती जागा त्यांना मिळाली। तसंच इंदापूरला देखील हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षामध्ये असल्या कारणाने, तसंच या ठिकाणी दत्तात्रय भरणे हे आमदार असल्या कारणाने ही जागा अजित पवार गटाकडे गेली आणि साहजिकच या दोघांना देखील शरद पवार गटामध्ये प्रवेश करावा लागला। त्यावेळेस त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूक लढवली। 2024 ची विधानसभा निवडणूक आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये महायुतीला पुन्हा भरघोस असं यश मिळालं आणि कागल मतदारसंघामध्ये देखील हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाडगे अशी निवडणूक झाली। यात हसन मुश्रीफ यांचा विजय झाला। इंदापूर या ठिकाणी देखील दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील विरुद्ध प्रवीण माने अशी तिरंगी निवडणूक झाली आणि या तिरंगी निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे यांचा 19,300 मतांनी विजय झाला, तर हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला। परंतु
सध्या हर्षवर्धन पाटील यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचे वेध लागलेले आहेत की भारतीय जनता पक्षाचा कधी ग्रीन सिग्नल येतोय आणि आपण प्रवेश कधी करतोय अशी परिस्थिती झाली आहे। तसंच कोल्हापूर जिल्ह्यातल्याही समरजित गाडगेंना तसंच वाटतंय की आता आपण महाविकास आघाडीमध्ये राहिलेलो आहे। महाविकास आघाडीचे जेमतेम 50 विधानसभा सदस्य निवडून आलेले आहेत। एवढ्यानं काय होणार नाही, तर आपल्याला भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा प्रवेश करावा लागेल असं या नेत्यांना वाटू लागलेलं आहे। त्यांनी तशी तयारी देखील सुरू केलेली आहे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची। परंतु भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायचा असेल तर तो अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा ग्रीन सिग्नल आल्याशिवाय प्रवेश करता येणार नाही असं सूचक वक्तव्य काल भारतीय जनता पक्षाचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत सध्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधान केलं। त्यामुळं ज्या भारतीय जनता पक्षामध्ये ज्यांना ज्यांना प्रवेश करायचा आहे त्या सर्वांना मात्र आता सध्या तरी ब्रेक लागलेला आहे। सगळ्यांना ब्रेक लागलेला आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये हे सगळे प्रवेश करणार, परंतु 2029च्या निवडणुकीच्या अगोदर। आणि भारतीय जनता पक्षाला देखील 2029ला स्वबळावरती सरकार आणायचंय, त्याच्यामुळं त्यांना या लोकांना घेणं देखील गरजेचं आहे। परंतु सध्या तरी भारतीय जनता पक्ष सोडून जे जे लोक गेली त्यांना मात्र भारतीय जनता पक्षाने वेटिंग वरतीच बसवलंय, हे मात्र तितकंच खरं आहे। आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये हर्षवर्धन पाटील असतील किंवा समरजित गाडगे असतील किंवा अजून कोणी भारतीय जनता पक्ष सोडून गेलेले नेते असतील यांचा मात्र प्रवेश हा कालांतराने होईलच असं एकंदरीत चित्र आहे। परंतु सध्या तरी यांच्या प्रवेशाला ब्रेक लागलाय हेच एकंदरीत सांगता येईल। आज एवढंच। कॅमेरामन अनिकेतसह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे।